हॅलो नमस्ते नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी मोनी इंडियन चॅनल मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे हरतालिका आणि हरतालिकेचं व्रत, हरतालिकेची मांडणी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. चला तर सर्वप्रथम आपण ही वाळू घेतलेली आहे. ही स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेली आहे. आपण याच वाळूची आपण पिंड करून घेणार आहोत. तर ही पिंड मी करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सखी आणि पार्वती यांची मांडणी आपल्याला पिंडेच्या बाजूलाच करून घ्यायची आहे. साईडला कुठेही करू शकता तुम्ही. आपण या ज्या समया आहेत त्या समया आपण प्रज्वलित करून घेऊया. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. माझी देवपूजा सकाळीच झालेली आहे आणि आपण इकडे पिंड काढून घेतली आहे. सखी आणि पार्वती ही आपण इथेच काढून घेतलेली आहे. आणि हे आहे गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांनाही स्नान वगैरे घालून गणपती बाप्पांची पूजा आपली सकाळीच झालेली आहे. आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घेऊया. गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूया आणि गणपती बाप्पांना आपण एक फूल वाहूया. त्याचप्रमाणे आपण समयांचीही पूजा करून घेऊया. समईला आपण फूल वाहूया. समईचीही आपण पूजा करून घेऊया. समईला हळदी कुंकू वाहूया. आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचंय. आपली महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आपण दुधाचाही अभिषेक करून घ्यायचा आहे. महादेवाला कच्चं दूध व्हायचं आहे. ओम नमः शिवाय. आपली सखी आणि पार्वती आहे. त्यांनाही आपण हळदी कुंकू वाहून घेऊया. महादेवांनाही आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊया. सखी आणि पार्वतीलाही आपण अक्षदा वाहून घेऊया. महादेवाला आपण वस्त्र घालूया. आणि सखी आणि पार्वतीसाठी हे वस्त्र आहे. मी पार्वतीलाही घालते आणि सखीलाही घालते. निगडाची पाने आहेत ज्यावर आपण गुळ खोबरं, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक आणि तांदूळ आणि
हळदी कुंकू वाहूया. नमस्कार करून घ्यायचा आहे. मी मार्केटमध्ये गेली, मला खूप सारे बेलपत्र हवे होते. 108 हवे होते, पण मला 108 मिळालेले नाहीये. तर मी घरी आल्यानंतर मोजले. हे 21 आहे. मी देवाला वाहते 21. असं काही नाहीये, तुम्ही 7 वाहा, 11 वाहा, 21 वाहा, आपल्या मनावर आहे. आणि आपला देव फक्त आपल्या श्रद्धेचा भुकेला आहे. चला आपण पुढची पूजा बघूया. तर सखी आणि पार्वतीला मी हळदी कुंकू वाहून घेतलंय. त्यांना वस्त्रही घातलेलं आहे. आपण सखी आणि पार्वतीची दोघींची ओटी भरणार आहोत. तर ओटी भरून घेते मी. अशा प्रकारेच आधीपासून करत असते ही पूजा. हे व्रत मी माझ्या लग्नाच्या आधीपासून करते आणि सगळ्यांनाच माहित आहे हे व्रत का केलं जातं, कशासाठी केलं जातं. तर हे व्रत मी माझ्या लग्नाच्या आधीपासून हे व्रत मी करते. आतापर्यंत हे व्रत माझं चालूच आहे. ह्या व्रतामध्ये खंड पडता कामा नये. आणि या व्रताला म्हणजे खूप ठिकाणी असं तिखटही खाल्लं जातं, म्हणजे जसं काही साबुदाणा वगैरे. बेलपत्रे आहेत 21. ही आपण महादेवांना वाहूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ही 5 प्रकारची फळांची पाने असतात. ही 5 प्रकारची फळांची पाने आपण देवाला एक एक करून वाहायची आहे. कोणी एकत्र सगळीही ठेवली तरी चालतात, पण मी एक एक करून वाहते. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ही दुर्वा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हे पांढरं फूल आहे, जे की महादेवांना प्रिय आहे. तेही आपण वाहूया. आणि आपल्या सखी पार्वती त्यांनाही आपण फूल वाहूया. आणि ही सगळी फुलं आणि जी 5 प्रकारची पाने आहेत ती आपण देवांना वाहून घेऊया. नैवेद्य आहे, म्हणजे फळ आहे. हे फळ आपण देवाला ठेवूया. आपण हे फळ सखी आणि पार्वतीसाठीही ठेवूया. आणि महादेवाला प्रार्थना करूया. तर अशा साध्या पद्धतीने मी ही पूजा करत असते. पूजेतलं मला जास्त काही माहिती नाहीये, पण मी हे व्रत माझ्या लग्नाच्या आधीपासून करते. त्यामुळे हे व्रत मी असंच करते. अशीच पूजा असते माझी. आणि हे व्रत खरं तर आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या सखीसोबत असं हे व्रत करायचं असतं. कोणी मंदिरात जाऊन करतं, कोणी घरामध्ये करतं. आपल्या मैत्रिणींसोबत करायचं असतं, की जसं आपल्या पार्वतीने आपल्या सखीसोबत हे व्रत केलेलं आहे त्या प्रकारे आपण दीप धूप जे काही असेल ते आपण लावून घ्यायचं आहे. आणि कथा वाचून घ्यायची आहे. आणि ही अशी साधी सिंपल अशी पूजा आहे.
तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कशी नाही मला प्लीज समजून घ्या। आणि माझी साधीशी म्हणजे खूप मी छोटी अशी देवाची भक्त आहे, मी खूप शून्य आहे आणि देव आपली आई माऊली माता आहे। देव सगळं काही आपल्याला समजून घेत असतो। देवाच्या चरणी आपली फक्त श्रद्धा भक्ती हेच आपण त्याला अर्पण करू शकतो। या पद्धतीने मी माझी छोटीशी पूजा मांडलेली आहे। माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कशी नाही आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही मला नक्की सांगा। थँक्यू।